श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, तुमचं माझ्या ज्योत्स्नास कुकिंग या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. कशात तुम्ही सर्वजणी, कसं तुमचं नक्की सांगा बरं का. बघा कशी दिसते ही चटणी. त्यात चटणीचं छान असं टेक्स्चर्स बघा, खूप छान आहे. ही बनवली आपण छान कैरींपासून. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि छान आपल्या बाजारात कैऱ्या देखील आलेल्या आहेत. चला बघूया आपण साहित्य आणि कृती. बघा मस्त दिसते ना. सो आपण घेतलेलं आहे कैऱ्या. त्याला छान असं आपण धुवून घेतलेलं आहे, चिरून घेतलेलं आहे. टमाटर घेतलेले आहेत, 1 ते 2 कांदा चिरून घेतलेले आहेत, मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. खूप सोपी आहे. आपण हे थोडंसं पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे आपण कैऱ्या चिरलेल्या आहे आपण ते त्याच्यावर ठेवणार आहोत. थोडा आरामातच ठेवायचे आहेत आपल्याला. आणि बघा अशा पद्धतीने छान आपण एकच कैरी घेतलेली होती आणि खूप छान मस्त जशा पद्धतीने आपण कैरी ठेवलेली आहे तशाच पद्धतीने आपल्याला टमाटर पण छान तेलावर ठेवायचे. त्याच्यात मिरच्या घातलेल्या आहे, लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे आणि याला छान मस्त असं शिजू द्यायचं. जशी आपण टमाट्याची चटणी करतो डोसासाठी तशाच पद्धतीने बघा अशा पद्धतीने. आणि आपण झाकण लावून ठेवून देणार आहोत. आपले 5 ते 7 मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. आणि बघा अशा पद्धतीने. आणि नंतर बघा त्याच्यानंतर टमाटर आणि त्याची कैरीचे जे सालं आपण ते पण काढून घ्यायचे. बघा आपण थोडा टमाटर असंच काढून घ्यायचे अशाच पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आपण कैरीचं पण आपण साल आणि त्याच्या आतमधला गर काढून घेतलेला होता. आणि त्याच्यानंतर आपण याला छान असं मिक्सरमध्ये मिक्स करायचं आहे. बघा अशा पद्धतीने कैरी पण छान अशी शिजलेली होती. आणि आपण दोन्ही साईडने पण पुन्हा शिजवून घेऊया. आणि बघा अशा पद्धतीने. आणि बघा बाजूला माझी भाकरी पण सुरू होती. आणि मस्त अशी मजा आली होती चटणी करताना. आणि चटणीचा चटणीची जी चव आहे ना ती तर अल्टिमेट झालेली होती. बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सालं पण काढून घ्यायचे आहे. जरा थंड झालं तर आपोआप सालं निघतात. पण कसं आहे की आपल्याला घाई खूप झालेली होती म्हणून अशा पद्धतीने थोडं थंड झालं किंवा आपण याचे सालं सर्व काढून घेतलेले होते. त्याच्यानंतर आपण थोडं थंड होऊ दिलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये छान आपण तेच टमाटर घातलेले होते शिजवलेले. त्याच्यानंतर आपण त्याच्यात मिरच्या घातलेल्या होत्या. मिरच्यानंतर कैरीचा जरा गर काढून घेतलेला होता, कारण साल निघाल्यावर सालला सकट नव्हती टाकलेली कैरी. त्याच्यानंतर आपण असे भरपूर सर्व जितके टमाटर ते टाकून घेतलेले. आणि त्याच्यानंतर बघा आपण मस्त अशी थंड झाला की त्याचा चमच्याने आपण कैरीचा गर काढून घेतलेला होता. बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकी सर्व टाकून घेतलेलं, मीठ टाकलेलं आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने आपलं हे सारण पूर्ण रेडी आहे चटणीसाठीचं. त्याच्यात थोडं आपण मिरच्या दाती घातलेल्या, सुद्धा लसणाच्या पाकळ्या पण घातलेल्याच आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेली आहे कोथिंबीर भरपूर घातलेली आहे. आणि अशा पद्धतीने त्याच्यात आपण जे बारीक चिरलेले कांदे तर ते पण घालूया, मिक्सरमध्येच घालूया. आणि खरंच चव मी सांगते खूप छान. आपण कांदे परतून पण घेऊ शकतो, पण जो कच्चा कांद्याची चव लागली होती ना ती तर अप्रतिम लागलेली होती चटणीला. खूप छान झालेली होती. आणि बघा अशा पद्धतीने आता आपण हे सर्व मिश्रण बारीक करून घेणार आहोत. आणि सोबतच आणि बघा आपली अशी ही छान मस्त कैरीची झटपट होणारी चटणी रेडी आहे. त्याचं टेक्स्चरच बघा किती सुंदर झालेलं आहे. आणि खायला तर अप्रतिम. तुम्ही कशासोबत भाकरी भात किंवा वरणासोबत, वरण भात तुपासोबत ही चवीला लावू शकता. खूप सुंदर चटणी झालेली होती. तुम्ही पण मैत्रिणींना अशा पद्धतीने चटणी करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला आता या व्हिडिओचं इथेच करते. आणि बघा नक्की ही चटणी करून बघा, खूप आवडेल तुम्हाला. बरं चला, श्री स्वामी समर्थ.